आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आपल्याकडे आज एकच स्रोत आहे, एक छोटीशी पण खूप खूप खोलवर विचार करायला लावणारी बोधकथा. हो. तिचं नाव आहे नशिबाच्या आधी नाही, नशिबापेक्षा जास्त नाही. पण ही फक्त नशिबाची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. यात दोन टोकाच्या भूमिका आहेत. एका बाजूला आहे एका आईची तळमळ, म्हणजे आपल्या मुलीला संकटातून बाहेर काढण्यासाठी लगेच काहीतरी करण्याची धडपड. आणि दुसऱ्या बाजूला आहेत वडील, जे अगदी शांतपणे परिस्थिती स्वीकारून योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला देतात. बरोबर. आणि हाच संघर्ष खूप महत्वाचा आहे. याला आपण ॲक्शन विरुद्ध पेशन्स किंवा कृती विरुद्ध संयम असंही म्हणू शकतो. हो. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक समस्येवर आपल्याला त्वरित उपाय हवा असतो, तिथे ही कथा आपल्याला थांबवते. ती विचारते की प्रत्येक वेळी धडपड करणेच योग्य आहे का? की कधी-कधी गोष्टींना त्यांच्या वेळेनुसार घडू देणं जास्त शहाणपणाचं ठरतं. अगदी. तर आज आपण या कथेच्या माध्यमातून याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत. यातला कोणता दृष्टिकोन जास्त व्यावहारिक आहे आणि आपल्या रोजच्या आयुष्यात आपण या दोन्हीमध्ये संतुलन कसं साधू शकतो. चला, तर मग हे उलगडून पाहूया. कथेची सुरुवात होते एका श्रीमंत व्यापाऱ्याने, ज्यांना आपण सेठजी म्हणूया. त्यांची एकुलती एक मुलगी आहे, जिला त्यांनी खूप लाडात वाढवलंय. म्हणजे दुःख किंवा गरिबी म्हणजे काय हे तिला माहीतच नाही. साहजिकच सेठीजींना वाटतं की तिचं लग्न एका मोठ्या प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबात व्हावं. तसं होतंय, पण काही काळानंतर नशिबाचा फेरा फिरतो. आणि तिथेच कथेचा पहिला संघर्षबिंदू येतो. मुलीच्या सासरच्या व्यवसायात मोठं नुकसान होतं आणि बघता बघता श्रीमंती जाऊन गरिबी येते. ज्या मुलीने कधी पैशाची चणचण पाहिली नव्हती, तिच्यावर बिकट परिस्थिती ओढवते. हो. आणि हे पाहून आईचं म्हणजे सेठाणीचं मन तुटतं. ती आपल्या पतीला सेठजींना म्हणते, तुम्ही तर अख्ख्या जगाला मदत करता, मग आपल्या मुलीसाठीच का काही करत नाही? मला तिचीही अवस्था पाहवत नाही. आपण तिला एक नवीन व्यवसाय सुरू करून देऊया. हे एका आईचं स्वाभाविक प्रेम आहे की नाही? तिला लगेच काहीतरी करायचं आहे. पण सेठजींचं उत्तर खूप वेगळं आणि विचार करायला लावणार आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, तिच्या नशिबाचे ग्रह फिरतील तेव्हा तिला मदतीची गरजच भासणार नाही. थोडा धीर धर. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही. अच्छा, आता हे ऐकून थोडं विचित्र वाटतं. हो ना? आपली मुलगी त्रासात असताना वडील इतके शांत कसे राहू शकतात? बरोबर. इथे आपल्याला मानसशास्त्रातली एक संकल्पना दिसते, ज्याला लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात. ओके. सेठाणीचा इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल आहे. तिला वाटतं की आपण प्रयत्न करून परिस्थिती बदलू शकतो, नियंत्रण मिळवू शकतो. आणि सेठजी? तर सेठजींचा एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल आहे. त्यांना वाटतं की काही गोष्टी, म्हणजे जसं की नशीब किंवा मोठी परिस्थिती, आपल्या नियंत्रणाबाहेर असतात आणि त्या आपण स्वीकारायला हव्यात. म्हणजे यात कोणी बरोबर किंवा चूक नाही. फक्त दृष्टिकोन पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणजे आईला वाटतं की मी परिस्थिती बदलेन आणि वडिलांना वाटतं की परिस्थिती स्वतःच बदलेल. आणि आई काही शांत बसणाऱ्यांपैकी नाही. अजिबात नाही. ती ठरवते की पतीला न सांगता काहीतरी करायचं. सेठजी कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि त्याचवेळी तिचा जावई घरी येतो. आणि तिलाही एक संधीच वाटते. हो, आणि तिची योजना खूप हुशारीची आहे. काय करते ती? ती तब्बल 5 किलो मोतीचूरचे लाडू बनवते. पण हे साधे लाडू नसतात. अच्छा. ती प्रत्येक लाडूत एक सोन्याचं नाणं, म्हणजे एक मोहर, कौशल्याने लपवते. वाव, म्हणजे तिचा हेतू खूप शुद्ध आहे. तिला वाटतं की जावई हे लाडू घरी घेऊन जाईल, त्यांना त्यात सोन्याची नाणी मिळतील आणि त्यातून ते आपला व्यवसाय पुन्हा उभा करतील. कोणाला काही कळणारही नाही आणि मदतही होईल. पण आईने इतकी चांगली योजना आखली, पण ती यशस्वी झाली का? हाच तर खरं ट्विस्ट आहे. कारण जावयाच्या डोक्यात तर काहीतरी वेगळंच सुरू होतं. तो सासरी येतो, त्याला पैशांची प्रचंड गरज आहे. हो. सासूबाई प्रेमाने त्याला लाडवांचा भला मोठा जड डबा देतात. तो विचार करतो की या 5 किलोच्या जड डब्याचं मी काय करू. म्हणजे त्याला प्रवासात ते ओझं वाटतं आणि त्यापेक्षा मला आता पैशांची जास्त गरज आहे असं त्याला वाटतं. बरोबर. आणि इथेच कथेला एक कलाटणी मिळते. तो एक पूर्णपणे व्यावहारिक निर्णय घेतो. तो जवळच्याच एका मिठाईच्या दुकानात जातो आणि तो लाडवांचा डबा जसाच्या तसा विकून टाकतो. त्याला जे काही थोडेफार पैसे मिळतात ते खिशात टाकून तो निघून जातो. अरे देवा, त्याला कल्पनाही नसते की त्याने नुकताच एक खजिना विकला आहे. म्हणजे आईने दिलेली मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोचलीच नाही,
याला काय म्हणायचं, नशीब की चुकीचं टायमिंग? दोन्ही. खरं तर याला आपण मार्केट टायमिंगच्या भाषेत समजू शकतो. इंटरेस्टिंग. कसं? बघा, आईचं प्रॉडक्ट म्हणजे सोनं असलेले लाडू खूप चांगलं होतं, पण मार्केट म्हणजे तो जावई त्यासाठी तयार नव्हतं. त्याला त्या क्षणी लिक्विड कॅश हवी होती, ॲसेट्स नको होते. अगदी. त्याची गरज वेगळी होती. आईने केलेले प्रयत्न वाया गेले नाहीत, पण ते चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने पोचले. म्हणजे फक्त आपले प्रयत्न आणि हेतू महत्वाचे नसतात? नाही, तर समोरच्याची परिस्थिती आणि वेळही तितकीच महत्वाची असते. वाह, म्हणजे हे फक्त नशिबावर ढकलण्यापेक्षा जास्त खोल आहे. पण आता खरी गंमत तर पुढे आहे. अजून? हो, जावई लाडू विकून निघून जातो आणि त्याच रस्त्याने ते सेठजी आपलं काम संपवून घरी परत येत असतात. अच्छा. वाटेत त्यांना तेच मिठाईचं दुकान लागतं अरे वा. आणि त्यांच्या मनात सहज विचार येतो की घरी जाताना मुलाबाळांसाठी काहीतरी मिठाई घेऊन जावी. ते दुकानात जातात आणि विचारतात की सगळ्यात चांगले लाडू कोणते आहेत, आणि दुकानदार त्यांना मोतीचूरचे लाडू दाखवतो. आणि तीच पेटी देतो जी काही वेळापूर्वी त्यांच्या जावयाने विकलेली असते. अविश्वसनीय. म्हणजे ज्या वस्तूने घर सोडलं होतं तीच वस्तू एका वेगळ्या मार्गाने त्याच घरात परत येत होती. सेठजींना अर्थातच याबद्दल काहीही माहिती नसते. ते आनंदाने ती पेटी घेतात आणि घरी येतात. आणि घरी आल्यावर ते मोठ्या उत्साहाने ती पेटी सेठाणींच्या हातात देतात. आता सेठाणींच्या मनस्थितीचा विचार करा. तिचा चेहराच पांढरा पडला असणार. ती ओळखते की ही तर तिनेच दिलेली पेटी आहे. तिला कळतं की तिची योजना पूर्णपणे फसली आहे. ती थरथरत्या हाताने डबा उघडते. आत तेच लाडू असतात आणि लाडू फोडून पाहिल्यावर आज सोन्याची नाणी दिसतात. मग ती मान खाली घालून घडलेली सगळी हकीकत आपल्या पतीला सांगते. मला वाटलं होतं की आता सेठजी तिच्यावर खूप रागवतील, पण तसं होत नाही. काय करतात ते? ते फक्त शांतपणे हसतात आणि पुन्हा तेच वाक्य म्हणतात, बघ, मी तुला सांगितलं होतं ना. जे आपल्या नशिबात असतं तेच मिळतं आणि ते योग्य वेळीच मिळतं. हो, ते पुढे म्हणतात, ही नाणी ना आपल्या मुलीच्या नशिबात होती, ना त्या मिठाईवाल्याच्या. ती आपल्याकडेच परत आली, कारण ती आपल्याच नशिबात होती. पण या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो की नाही? कसा? अनेकांना वाटेल की मग प्रयत्नच करायचे नाहीत का? सगळं नशिबावर सोडून द्यायचं का? पण मला वाटतं ही कथा आपल्याला आळशी बनायला सांगत नाहीये. मग नक्की काय सांगतेय? कारण सेठजींचा दृष्टिकोन थोडा निष्क्रिय नाही का वाटत? म्हणजे त्यांनी स्वतःहून काहीच केलं नाही. हो, आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सेठजींची जी वाट पाहण्याची वृत्ती आहे ती त्यांच्या श्रीमंतीच्या आणि सुरक्षिततेच्या स्थितीमुळे शक्य झाली असेल का? म्हणजे ते वाट पाहू शकत होते कारण त्यांच्याकडे संसाधने होती. पण ज्या व्यक्तीकडे काहीच नाही ती व्यक्ती फक्त नशिबावर अवलंबून राहू शकते का? नाही, कदाचित नाही. त्यामुळे आईची कृती जरी ती अयशस्वी झाली असली तरी ती महत्वाची आहे. ती एजन्सी दाखवते, म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे, भलेही त्याचा निकाल आपल्या हातात नसो. अगदी बरोबर. ही कथा प्रयत्नांना नाकारत नाही, तर ती आपल्याला निकालाच्या चिंतेपासून मुक्त करते. गीतेतल्या विचारासारखंच आहे हे तर. हो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा, पण निकाल तुमच्या इच्छेनुसार लागेलच असं नाही, आणि लागला नाही तर खचून जाऊ नका. कारण कदाचित वेळ योग्य नसेल किंवा नशिबात काहीतरी वेगळं लिहिलेलं असेल. बरोबर. आईचे प्रयत्न हे कर्म होते, पण फळ तिच्या अपेक्षेप्रमाणे मिळालं नाही. कथेच्या शेवटी एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. कोणतं? झोका जेवढा मागे जातो तेवढाच तो पुढेही येतो, हे जीवनाच्या चक्राबद्दल सांगतं. आज जर वाईट काळ असेल तर तो कायम राहणार नाही. तो झोका मागे जाण्यासारखा आहे. हो, तो जेवढा मागे जाईल तेवढ्याच जोरात तो पुढेही झेप घेईल. आणि हा विचार खूप दिलासा देणार आहे. तो आपल्याला सांगतो की परिस्थिती तात्पुरती असते, पण इथे एक छोटासा फरक आहे. काय? झोक्याला पुढे जाण्यासाठी मागे यावं लागतं, पण त्याला कोणीतरी ढकलणारही लागतं, की नाही? हो, बरोबर. तो स्वतःहून पुढे जात नाही. म्हणजे ते योग्य वेळेची वाट पाहत होते जेव्हा त्यांची मदत खरोखरच प्रभावी ठरेल. अगदी. तर या कथेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो? मला वाटतं यात एकाच वेळी 2 संदेश आहेत. पहिला, प्रयत्न करत रहा, कारण त्याशिवाय काहीच शक्य नाही. आईसारखं सक्रिय रहा. पण त्याचवेळी सेठजींसारखं हेही स्वीकारा की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. अगदी. हे म्हणजे गाडी चालवण्यासारखं आहे. स्टिअरिंग व्हील तुमच्या हातात आहे, म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात.
पण रस्त्यावरची वाहतूक, सिग्नल आणि हवामान तुमच्या नियंत्रणात नाही. बरोबर, तुम्हाला तुमच्या कौशल्याचा वापर करून त्या बाह्य परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. आई फक्त स्टिअरिंगवर लक्ष देत होती, तर वडील फक्त बाहेरच्या परिस्थितीकडे पाहत होते. आणि यशस्वी ड्रायव्हर होण्यासाठी दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. खूपच छान उदाहरण आहे हे. हो कसं? हाच खरा प्रश्न आहे. हो कधी हे कळणार की आता प्रयत्न थांबवून वाट पाहायची आहे आणि कधी हे कळणार की आता वाट न पाहता मैदानात उतरायचं आहे. हाच तर करोडो रुपयांचा प्रश्न आहे आणि याचं कोणतंही एक ठरलेलं उत्तर नाही. मग मला वाटतं याचा संबंध अनुभवाशी आणि आत्मपरीक्षणाशी आहे. जेव्हा आपण प्रामाणिकपणे आपले 100% प्रयत्न करूनही गोष्टी घडत नाहीत, तेव्हा कदाचित थांबून विचार करण्याची वेळ आलेली असते. तेव्हा स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. हो, तेव्हा स्वतःला विचारायला हवं की मी चुकीच्या दिशेने तर प्रयत्न करत नाहीये ना, किंवा कदाचित यासाठीची वेळच योग्य नाहीये. तर या कथेचं शेवट आपल्याला एका निष्कर्षापर्यंत नाही तर एका प्रश्नापर्यंत आणून सोडतो. हो, आणि मला वाटतं चांगल्या कथा हेच करतात. त्या आपल्याला तयार उत्तरं देत नाहीत, तर विचार करायला प्रवृत्त करतात. खरंय. ही कथा ऐकल्यावर आपल्या मनात हा विचार नक्कीच यायला हवा. आपल्या आयुष्यात अशी कोणती परिस्थिती आहे जिथे आपण आईसारखं वागत आहोत, म्हणजे जिथे आपण कदाचित जास्तच धडपड करत आहोत, आणि अशी कोणती परिस्थिती आहे जिथे आपण सेठजींसारखं वागत आहोत? म्हणजे गरजेपेक्षा जास्त निष्क्रिय राहून सगळं नशिबावर सोडत आहोत. या दोन्हीमधलं योग्य संतुलन साधणं हेच कदाचित या कथेचं खरं तात्पर्य आहे. म्हणजे नशिबाचा खरा अर्थ हातावर हात धरून बसणं नाही, तर आपले प्रयत्न कधी आणि कुठे लावायचे हे समजून घेण्याची कला आहे. नेमकेपणाने. आणि हे समजणं की कधीकधी आपण टाकलेलं बी लगेच उगवत नाही. त्याला योग्य ऋतूची, योग्य वेळेची वाट पाहावी लागते. तोपर्यंत संयम ठेवून मशागत करत राहणं हेच आपल्या हातात असतं. या कथेतील आई आणि वडील हे दोन टोकाचे विचार नाहीत. नाही, ते एकाच राण्याच्या दोन बाजू आहेत. आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंची गरज असते.